नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आनंदी ज्या गाडीमध्ये बसलेली असते त्याच गाडीला सार्थक जाण्यासाठी रस्ता करून देत असतो, परंतु सार्थकला त्याची जाणीवही नसते आणि त्या क्षणी सार्थकच्या डोक्यावर काहीतरी पडतं म्हणून सार्थक हा मागे वळून पाहतो आणि त्यावेळी तिथून ती गाडी निघून गेलेली असते. सार्थक आणि आनंदींना एकमेकांना काही भेटलेल्या नसतात, त्यांची चुकामुक झालेली असते आणि सार्थक घरी यायला निघतो तर आनंदी आपल्या मार्गाने निघून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अण्णा हे लीना वहिनीला म्हणू लागतात, लीना अगं आपला मनोज नक्कीच परत आपल्याला भेटेल, देव कधीच कोणाच्या बाबतीत वाईट घडू देत नाही, तू नको काळजी करूस. तर मालतीताई लीना वहिनीला म्हणतात, हे बघ लीना, अगं बाळा घरचा करता पुरुष संकटात असतो तेव्हा घरच्या बाईने संयमाने आणि हिमतीने राहायचं असतं आणि तू तर नेहमीच तसं केलंयस, मग आताच का असं करतेस? थोडी वेळ थोडी कळ काढ, सगळं काही ठीक होणार आहे आणि आपण काही वाईट होऊ द्यायचं नाही. आपण आहोत ना सर्वजण मनोजबरोबर, मग मनोजच्या बाबतीत काही वाईट होणार नाही. आपण सर्वांनी मिळून मनोजला या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. लीना वहिनी खूप खचून गेलेल्या असतात. मालतीताई आणि अण्णा लीना वहिनीची समजूत काढत असतात. लीना वहिनींना समजत नसतं की नक्की काय करावं. मालतीताईंनाही खूप वाईट वाटत असतं. त्या लीना वहिनीला जवळ घेतात आणि तिची समजूत काढत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई सार्थकची वाट पाहत असतात आणि म्हणू लागतात, अजून सार्थक घरी आला नाही, एव्हाना यायला हवा होता, मला काळजी वाटते त्याची, काय अवस्था करून घेतली आहे कोणास ठाऊक आणि कुठे गेला आहे काय माहीत, अजूनही घरी आला नाही. तर सुधाताईंना वृंदा काकू विचारतात, काय झालं आहे सुधा, अगं काही कळलं आहे का? तर सुधाताई म्हणतात, हो ना, कोणाची तरी डेड बॉडी सापडली आहे आणि तीच पाहण्यासाठी सार्थक हॉस्पिटलला गेला आहे, मला तर खूप काळजी वाटते आहे. तर वृंदा काकू सुधाताईंना म्हणतात, ती डेड बॉडी आनंदीचीच असली तर त्याच वेळी सार्थक घरी आलेला असतो आणि वृंदा काकूंचं बोलणं सार्थकने ऐकलेलं असतं. सार्थक म्हणतो, नव्हती ती आनंदी. वृंदा काकू सार्थकला म्हणतात, सार्थक बरं झालं की ती आनंदी नव्हती. सार्थक म्हणतो, बरं तर झालं आहे, परंतु आनंदी कुठे आहेत हा प्रश्न उडतोच ना, मी शोधून काढेन. तर वृंदा काकू सार्थकला म्हणतात, सार्थक रागवू नकोस, परंतु मला तरी वाटतंय की आनंदी आता येणार नाही, कारण ती डिवोर्स पेपर देऊन गेली आहे म्हणून असं मला वाटतंय. सार्थक म्हणतो, त्यांनी हे केलंच नाही हे मला माहिती आहे. तर सुधाताई म्हणतात, मग कोणी केलं असेल, कोण करून घेणार हे? सार्थक म्हणतो, ते काही माहीत नाही, परंतु आनंदी असं करणार नाही हे मात्र नक्की. त्यांना जर मला डिवोर्स द्यायचा असता तर त्यांनी तो मला भेटून दिला असता, अशा न सांगता निघून गेल्याच नसत्या, मी त्यांना चांगलंच ओळखतो. तर सुधाताई म्हणतात, अरे सार्थक, परंतु तू असा कसा बोलू शकतोस? सार्थक म्हणतो, हो, माझा आनंदीवर पूर्ण विश्वास आहे. तर वृंदा काकू म्हणतात, हो, तिने तुला सांगितलं किंवा तुझ्या आईला सांगितलं का एकच ना? तर सार्थक म्हणतो, आई म्हणजे तुला आनंदी सांगून गेले आहेत का? परंतु मला कसं नाही कळालं? आई सांग ना, आनंदी तुला काय सांगून गेले आहेत? तर सुधाताई म्हणतात, अरे मला काहीच माहीत नाही आहे, तो माणूस फक्त इथे आला होता. सार्थक म्हणतो, हो, तू त्या फक्त माणसाबद्दल बोलत आहेस. आता मला सांग, तो माणूस तुला आठवतोय का? त्या माणसाचं नाव काय, गाव काय, कसा दिसत होता, कोणत्या रंगाचे कपडे घातले होते, ते काही आठवतंय का? सुधाताई म्हणतात, नाही सार्थक, मला काही आठवत नाही आणि तू हे सगळं काही मला का विचारतोयस? तू माझी उलट तपासणी का करतोयस? सुधाताई सार्थकला म्हणतात, सार्थक, या सगळ्यामध्ये केदाररावांचा हात आहे, केदाररावांनीच यांचा खून केला आहे, मनोजचा यामध्ये काही दोष नाही. हे जर मला माहीत असेल तर मग मी आनंदींना घराबाहेर का काढेन सांग ना? परंतु तुला जर असं वाटत असेल की हे सगळं काही मी केलं आहे, माझ्यामुळे होत आहे, तर तू मला पोलिसांच्या ताब्यात दे, होऊन जाऊन दे माझी चौकशी, भोगेन मी शिक्षा. सार्थक म्हणतो, आई मी असं म्हणालो का? अगं फक्त मला आनंदीची काळजी वाटते. तू बघितलंस ना शलाका आणि केदारने त्यांची काय हालत केली होती, त्यांना त्यांनी मारलं होतं, मग मला तर वाटणारच ना त्यांचं जर काही बरं वाईट झालं असेल तर. सुधाताई म्हणतात, सार्थक, मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण ती स्वतःहून गेली आहे ना, तिने स्वतःहून तुला सोडून जायचा निर्णय घेतला आहे ना, मग तू असा का वागतोयस? तू स्वतःला सावर. तर दुसरीकडे लीना वहिनी मालतीताईंना म्हणतात, आई ऑर्डर मिळाली म्हणून बरं झालं, मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. तर मालतीताई म्हणतात, काळजी करू नकोस, हे सगळं काही देवच करत असतो, त्याला सर्वांची काळजी असते. तर अण्णा हे सार्थकला फोन करतात. तर सार्थक अण्णांना म्हणतो, बाबा तुम्हाला काही आनंदीबद्दल कळालं का? आनंदी कुठे आहे, कशी आहे? तर अण्णा म्हणतात, तुम्ही असं काय बोलताय हो? अहो हेच विचारण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे, आनंदी सापडली का? सार्थक म्हणतो, नाही बाबा, आनंदीबद्दल काहीच कळालं नाही, आईचं एवढंच म्हणणं आहे की घरी अनोळखी माणूस आला होता, त्या माणसाचाही मी शोध घेतला, परंतु या एरियामध्ये कुठेच नाही आहे. बाबा तुमच्या एरियामधला तो माणूस आहे का? अण्णा म्हणतात, नाही हो, मी तर सगळीकडे चौकशी केली आहे, सगळीकडे पाहिलं, परंतु आनंदी कुठेच मिळाली नाही. मी इथे सर्वांजवळ चौकशी केली, परंतु आनंदीला कोणी पाहिलंही नाही आहे. तर सार्थक म्हणतो, मीही सगळीकडे चौकशी केली, शकुला, बेनारे सगळ्यांना विचारलं, परंतु कोणालाच आनंदी कुठे आहेत माहीत नाही आणि आता तर मी पोलीस कंप्लेंट करून आलो आहे. तुम्ही घाबरू नका, आनंदीला मी नक्कीच शोधून काढेन. अण्णाने मालतीताईंना खूप काळजी वाटत
वाटत असते. तर मालतीताई विचारतात काय झालं, आपली आनंदी कुठे आहे, सार्थकरावांना सापडली का? तर अण्णा म्हणतात नाही, अजूनही आनंदी सापडली नाही. तर अण्णा लीनावहिनीला विचारतात, लीना, आनंदी तुला काही बोलली होती का? लीनावहिनी अण्णांना म्हणतात नाही अण्णा, मला काही माहीत नाही, कोणालाही न सांगता गेली, पण जाण्यापूर्वी माझ्या घराची वाट लावून गेली. अण्णा म्हणतात असं काय बोलतेस लीना, तिने कोणाचीच वाट लावली नाही. तर लीनावहिनी अण्णांना म्हणतात अण्णा, तुम्ही तर मुलीचीच बाजू घेणार. अहो पण तुमच्या मुलाची अवस्था काय आहे बघितली आहे का तुम्ही? तर मालतीताई म्हणतात लीना, अगं तू काय बोलतेस, तुला नक्की काय म्हणायचं आहे? तुला काय वाटतं आम्हाला मनोजला असं बघून आनंद होतोय का? अगं आम्हालाही त्रास होतोय, परंतु शेवटी आम्हाला आनंदीची सुद्धा काळजी आहे ना. तर लीनावहिनी म्हणतात हो, तुम्हाला मुलापेक्षा फक्त मुलीचीच जास्त काळजी आहे. अण्णा म्हणतात हो आहे, कारण ती सापडत नाही आहे, ती कुठे आहे, कशी आहे, कोणत्या अवस्थेत आहे, आम्हाला काहीच माहीत नाही. जर ती सांगून गेली असती तर आम्हाला काहीच वाटलं नसतं, परंतु ती सांगूनही गेली नाही. तर मालतीताई म्हणतात लीना, अगं ती कुठे आहे आम्हाला काहीच माहीत नाही, म्हणूनच तिची जास्त काळजी वाटते आहे. आणि मनोज आमचाच मुलगा आहे, त्याची ही अवस्था आम्हालाही पाहवत नाही आहे. आम्हाला आमच्या दोन्ही मुलांची काळजी आहे आणि आमच्यासाठी आमची दोन्ही मुलं सारखीच आहेत. पण लीना, देव न करो, मला एक सांग, सानू अशी गायब झाली तर तुला काय वाटलं असतं गं? तर लीनावहिनी म्हणतात आई असं प्लीज बोलू नका. तुम्हाला जर राग आला असेल, माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर मला माफ करा, परंतु मला आनंदीबद्दल काही वाटत नाही. जिने माझ्या नवऱ्याचा विचार केला नाही तिचा विचार मी का करू आणि मी कधी करणारही नाही. तर लीनावहिनीचं हे बोलणं ऐकून मालतीताईंना धक्काच बसतो. लीनावहिनी आनंदीबद्दल कोणतीही चौकशी न करता तिथून निघून जातात. तर हे पाहून अण्णा आणि मालतीताईंना खूप वाईट वाटतं आणि ते लीनाकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताईंना रुंदा काकूंचा राग आलेला असतो आणि म्हणूनच जाब विचारण्यासाठी त्या रुंदा काकूंना आपल्या रूममध्ये घेऊन येतात आणि दरवाजा लावत रुंदा काकूंना विचारतात, रुंदा अगं तू काय चालवलंयस? रुंदा काकू म्हणतात मी काय केलं आहे? सुधाताई म्हणतात माझं डोकं फिरवू नकोस. अगं तू असं का बोललीस? रुंदा काकू म्हणतात मी कुठे काय बोलली, मी तर काहीच बोलली नाही. सुधाताई म्हणतात का? आता तू काय सांगितलं सार्थकला की जाण्या अगोदर आनंदी मला भेटली होती म्हणून? तर रुंदा काकू म्हणतात ते हो, अगं ते माझ्या तोंडून सहज निघून गेलं. आणि एवढी घाबरतेस का तू सार्थकला? सुधाताई म्हणतात मी घाबरत नाही, परंतु त्याला जर कळालं की आनंदी घर सोडून माझ्यामुळे गेली आहे तर तोही घर सोडून जाईल रुंदा, तुला कळत कसं नाही? रुंदा काकू म्हणतात बरं झालं ना, मग जाऊन देत. सुधाताई धक्क्यानेच म्हणतात काय बोललीस रुंदा, आणि तू काय विचार करतेस? अगं तू असा कसा विचार करू शकतेस ग रुंदा? रुंदा काकू म्हणतात मग काय झालं, मी असा विचार करू शकत नाही का? आणि मी काही बोलली ते चुकीचं आहे का? तुला माझी भीती वाटते का? मग वाटून देत, कारण मान्य आहे माझ्या जावयाने गुन्हा केला, आज ते तुरुंगात आहेत, परंतु आम्हीही घरात असून सुद्धा तुरुंगात असल्यासारखेच तडफडतो आहे. हे फक्त आनंदीमुळे होते, आनंदीमुळे या घरावर संकट कोसळत आहेत. तर सुधाताई म्हणतात हो ना, तुलाही पटतंय ना की हे सगळं काही आनंदीमुळेच घडलं आहे आणि म्हणूनच मी तिला जायला सांगितलं आहे. खरं सांगते रुंदा, अगं मी म्हणूनच तिला जायला सांगितलं. रुंदा काकू म्हणतात हो, पण आनंदीला तू घराबाहेर काढल्यानंतर तू मला आणि माझ्या मुलीलाही घराबाहेर काढायला निघाली होतीस. रुंदा काकूंना सुधाताई म्हणतात हो, अगं रुंदा तुझ्या जावयाने यांचा खून केला आहे, माझ्या नवऱ्याला त्यांनी मारलं आहे, मग मी काय करू सांग ना? रुंदा काकू म्हणतात हो, पण यामध्ये आमची काय चूक होती, आम्ही काय केलं? सुद्धा एक लक्षात ठेव, आम्हाला जर यापुढे तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास तर आम्ही घराबाहेर जाऊ, पण जाण्या अगोदर तूच आनंदीला घराबाहेर काढलं होतंस हे सार्थकला सांगून जाऊ. असं म्हणत रुंदा काकू तिथून निघून जातात. तर सुधाताईंना धक्काच बसतो. तर सार्थका देवासमोर हात जोडत म्हणतो, देवा मी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही, परंतु आज मागतोय तेवढं तुला ऐकावंच लागेल, मला द्यावंच लागेल. माझी आनंदी मला परत मिळू देत. आपल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं, मग आनंदीच्या बाबतीत असं का होतंय? त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग त्यांच्याच बाबतीत असं वाईट का होतंय? त्यांनी प्रत्येकांचा चांगलाच विचार केला आणि आता तर आनंदी मला कुठेच सापडतही नाही. मी शक्य तेवढ्या जागी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आनंदी कुठेच सापडल्या नाहीत. आई म्हणते की आनंदी स्वतःहून सोडून गेले आहेत, परंतु मला असं वाटत नाही. देवा माझी आनंदी प्लीज मला मिळून देत, किंवा जिथे आहे तिथे ती सुखरूप आहे एवढं तरी मला कळून देत. सार्थका देवाला विनंती करत म्हणतो, देवा काही करून मला माझी आनंदी शोधून दे. आणि हे सगळं काही सुधाताईंनी ऐकलेलं असतं. सुधाताईंनाही खूप वाईट वाटतं. आनंदीला शोधण्यामध्ये सार्थकचा 6 वर्षाचा काळ निघून गेलेला असतो, परंतु आनंदी काही सापडलेली नसते. तर 6 वर्षानंतर दाखविण्यात येतं. तर सुधाताई भिंगरीला म्हणू लागतात, अगं भिंगरी नाश्ता झाला नाही आहे का अजून? अगं सार्थक ऑफिसला जाईल, मला सार्थकला नाश्ता द्यायचा
बनवायचं आहे, लवकर बनव ना गं. अगं किती वेळ लागतोय सँडविच बनवायला. भिंगरी म्हणते हो होईलच एव्हाना. तर भिंगरी ही सार्थकसाठी नाश्ता बनवत असते, तर दुसरीकडे सार्थक ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. सार्थकची ऑफिसला जाण्याची तयारी चालू असते, तर इकडे सुधाताईंची नाश्त्याची घाई चालू असते. सार्थक ऑफिसला जायला निघत असतो आणि त्याच वेळी तो आपल्या पॉकेटमध्ये आनंदीचा फोटो पाहतो आणि आपल्या हृदयाशी कवटाळतो. सार्थकला राहून राहून फक्त आनंदीची आठवण येत असते आणि सार्थक ऑफिसला निघून जातो. तर सुधाताई भिंगरीला म्हणतात, अगं भिंगरी झालं का तुझं सँडविच, दे सार्थक निघून जाईल. असं म्हणत सुधाताई सार्थकसाठी नाश्ता घेऊन येतात. मात्र तोपर्यंत सार्थक ऑफिसला निघून गेलेला असतो. रुंदा काकू सुधाताईंना विचारतात, अगं सुधा हे नाश्ता कोणासाठी. सुधाताई म्हणतात, अगं सार्थकसाठी घेऊन आले होते. तर रुंदा काकू म्हणतात, अगं सार्थक तर केव्हाच निघून गेला. सुधाताई म्हणतात, अगं पण तू थांबवायचं होतंस ना त्याला. रुंदा काकू म्हणतात, तुला काय वाटतं मी थांबवलं नसेल. अगं तुला तर माहिती आहे त्याला कामाव्यतिरिक्त काही दिसतं का. सुधाताई म्हणतात, बघ ना फक्त काम काम आणि फक्त कामच. अगं 2 घासही तो मुलगा सुखाचे खात नाही. गेली 6 वर्ष हेच चालू आहे. 6 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट अजूनही तो मनातच घेऊन बसला आहे. कसं समजावू मलाच कळत नाही. वृंदा काकू म्हणतात, या सगळ्याला वेळ लागेल. आनंदी 6 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यातून निघून तर गेली, परंतु जाताना सार्थकच्या आयुष्यातला आनंद तर घेऊन गेली. 6 वर्षापूर्वी हे सगळं काही घडून गेलं आहे, परंतु अजूनही सार्थक यातून बाहेर पडलाच नाही. सुधाताई म्हणतात, यातून कसं बाहेर काढू हे मलाच कळत नाही. वृंदा काकू म्हणतात, आज आपण देवळात जाणार होतो ना, आज आपल्याला वामन शास्त्री बुवा भेटणार आहेत. सुधाताई म्हणतात, आज तर मी त्यांना विचारणारच आहे की सार्थकच्या चेहऱ्यावर हसू कधी येणार आहे आणि त्यासाठी मी काय करू. तर वृंदा काकू म्हणतात, हो आपण सगळं काही विचारू, चल ना आपण देवळात जाऊ. तर वृंदा काकू आणि सुधाताई या देवळामध्ये जायला निघतात. तर वृंदा काकू शलाकाला आवाज देत विचारतात, शलाका अजून किती वेळ लागणार आहे, तुझी तयारी झाली नाही का. तर सार्थक हा नाश्ता न करताच ऑफिसला आलेला असतो आणि सार्थकची मीटिंग चालू असते. सार्थक मीटिंगमध्ये म्हणतो की ऑर्डर खूप मोठी आहे आणि ही एका आठवड्यात कंप्लीट करावी लागेल. तर सार्थकला ते सर्व म्हणू लागतात की हे कसं शक्य आहे, कारण यापेक्षा जर अर्धी ऑर्डर असली तरी आपल्याला 1 महिना लागायचा, मग ही ऑर्डर आपली एका आठवड्यामध्ये कशी कंप्लीट होईल. सार्थक म्हणतो, मग सोल्युशन सांगा. ते म्हणतात, आम्हाला तरी काही सोल्युशन सापडत नाही, तुम्हीच सांगा. तर सार्थक म्हणतो, माझ्याजवळ एक सोल्युशन आहे, तो म्हणजे डे नाईट शिफ्ट करावी लागेल. तर त्या मॅडम म्हणतात, कसं शक्य आहे, आम्हाला तर घरचीच कामं आहेत आणि आम्हाला आमचं घरही सांभाळायचं आहे. सार्थक म्हणतो, एका आठवड्याचा प्रश्न आहे, एका आठवड्याभरासाठी तुम्ही आम्हाला कोऑपरेट करू शकता. तर त्यानंतर सार्थक जात असतो. तर त्या मॅडम दुसऱ्या मॅडमना म्हणू लागतात, यांना काय होतंय बोलायला, यांची बायको यांना सोडून गेली आहे, हे कधी पण घरी जाऊ शकतात, परंतु आपलं तसं नाही आहे ना, आपल्याला घरही सांभाळायचं असतं. तर दुसऱ्या मॅडम म्हणतात, पण यांना कोण सांगणार. सार्थकने त्या मॅडमचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सार्थक त्यांना जाब विचारत म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला जर काम करायचं नसेल तर नका करू, परंतु इतर जी लोक काम करत आहेत त्यांचं तरी मन बदलू नका. असं म्हणत सार्थक बाहेर निघून येतो. तर सार्थकला मुंबईवरून एक सर भेटण्यासाठी आलेले असतात. सार्थक बेनेरांना विचारतो, बेनारे हे कोण आहेत. सार्थक म्हणतो की सामंत सर आहेत, मुंबईतून आले आहेत. फॅशन अवॉर्ड कंपनीचा यंदाचा अवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मुंबईला जावं लागेल. तर ते सर विचारतात, सर तुम्ही याल ना, कारण हा खूप महत्त्वाचा अवॉर्ड आहे आणि हा तो तुम्हाला मिळाला आहे. सार्थक म्हणतो, बघू वेळ मिळाला तर नक्कीच येईल. तर बेनारे म्हणतात, सर तुम्ही असं नका करू, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे मिळवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात आणि आज तो तुम्हाला मिळाला आहे. तर सार्थक म्हणतो, परंतु तुम्हाला माहिती आहे ना. असं म्हणत सार्थक निघून जातो. तर बेनारे त्या सरांना म्हणतात, सर आजपर्यंत सार्थक सर कुठल्याही फंक्शनला गेले नाही आहेत, त्यामुळे आम्ही विचार करून तुम्हाला कळवतो. तर ते सर म्हणतात, ठीक आहे, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. तर सार्थक आपल्या केबिनमध्ये येतो आणि विचार करत म्हणू लागतो, गेली 6 वर्ष मी स्वतःला एकच प्रश्न विचारतोय की अशी कोणती कमतरता राहिली की आनंदी तुम्ही मला सोडून गेलात. आजही मी तुमची वाट पाहत आहे. आज एकही क्षण गेला नाही आहे की ज्या दिवशी मला तुमची आठवण आलीच नाही. आनंदी आनंदी परत या, मी तुमची वाट पाहत आहे. सार्थकने आनंदीचा फोटो आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला असतो आणि तो 6 वर्ष आनंदीची वाट पाहत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सुधाताई वामन शास्त्री बुवांना म्हणतात, माझी सून घर सोडून गेली आहे. गेली 6 वर्ष या गोष्टीला झालीत, परंतु माझा मुलगा यातून बाहेर येतच नाही आहे, तो फक्त त्या गोष्टींमध्येच रमून आहे. तर वामन शास्त्री बुवा म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, नक्कीच चांगला योग जुळून येत आहे आणि त्यामुळे आता अशी कोणती तरी व्यक्ती त्याच्या आयुष्यात येईल की आनंदीची कमतरता भरून काढेल आणि सगळं आयुष्य त्याचं बदलून जाईल. त्यामुळे आता सगळं काही नीट होणार आहे आणि आता ते लवकरच घडणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तर सार्थका मंदिरामध्येच आलेला असतो आणि फुलवाल्या दादांना म्हणतो, एक गुलाब द्या. तर फुलवाले दादा सार्थकला म्हणतात, जी काही गुलाबं होती ती सगळी या मॅडमनीच घेतली आहे. तर सार्थक त्या मॅडमजवळ पाहतो, आता ती नक्की कोण असेल आणि या व्यक्तीच्या येण्याने सार्थकच्या आयुष्यामध्ये नक्की कोणतं बदल होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.